डॉक्टर डी.वाय. पाटलांच्या निधनाने सर्व समाजालाच अत्यंत हानी झाली आहे आणि आपण त्यांचं कार्य जर पाहिलं, नगरपालिकेत काम करत असतानापासून ते आमदार झाले, नंतर शिक्षणाच्या क्षेत्रात उतरले, तर सगळीकडे जिथं जिथं गेले तर चांगलं काम केलं त्यांनी. आणि शिक्षणाच्या क्षेत्रात तर आता 150हून अधिक इन्स्टिट्यूशन जे त्यांनी निर्माण केले, त्यामुळे बहुजन समाजातले अनेक मुलं मुली शिकून बाहेर पडून एक समाजाला त्याचा आधार झाला आहे. आज आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये असो किंवा पुण्यात असो किंवा मुंबईत जे मुलं उत्तीर्ण होऊन पुढं कामाला लागले, ते सगळेच्या सगळे समाज उपयोगी समाजसेवक चांगले झाले आणि आपलं काम चांगलं करतात. हीच खरी त्यांची आदरांजली. नाही, आता अलीकडचे म्हटलं तर ते मनात आले की याचे तिकडं आणखीन तासभर गप्पा मारायचे, आणखीन काही न सांगताही यायचे कधी असं एक वेगळं संबंध आपला छत्रपती घराण्याचा आणि डी.वाय. पाटील साहेबांचा होता. कैलासवासी डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांना प्रथम त्यांनी श्रद्धांजली वाहतो. दादांनी एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने आपलं जीवन जगलं. शिक्षण महर्षी होतेच, पण त्याच्या पलीकडे सुद्धा दादांची एक बाजू हे आपण सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यांना मिसळून सगळ्यांना घेऊन जाण्याचे त्यांचा स्वभाव होताच. आणि प्रामुख्याने मला सांगायचं आहे की त्यांचं असणारं छत्रपती घराण्याशी असणारे संबंध, डी.वाय. दादांचे आणि आमच्या आजोबांचे छत्रपती शहाजी महाराजांचे घनिष्ठ संबंध होते. छत्रपती शहाजी महाराजांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. इतका विश्वास होता की दसऱ्याच्या महत्त्वाच्या समारंभाला सुद्धा ज्यावेळी शहाजी महाराजांनी जायचं थांबवलं होतं आणि त्यावेळीचे विद्यमान युवराज छत्रपती शाहू महाराज जायचे, त्यावेळी त्यांच्याबरोबर कोण जाणार, त्यावेळी ती जबाबदारीसुद्धा शहाजी महाराजांनी डी.वाय. दादांना दिली होती. इतकं विश्वासू त्यांचा छत्रपती घराण्याशी त्यांचे सगळे संबंध होते. न चुकता माझी आठवण म्हटलं तर एकही असा माझा वाढदिवस नाही की दादांनी मला विश केलेलं नाही. आणि म्हणून एवढा मोठा व्यक्तीसुद्धा संभाजीराजांचा वाढदिवस केव्हा हे बघून न चुकता ते फोन करायचे. माझ्या दृष्टिकोनातून एक अजात शत्रू म्हणून त्यांची ओळख असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. या काळात अजात शत्रू असणं हे फार दुर्मिळ आहेत आणि त्या दुर्मिळमधले डॉक्टर डी.वाय. पाटील दादा होते असं म्हटलं तर वावगं ठरणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.